गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही राजगड या किल्ल्यावरती ट्रेकिंगला जाणार आहोत. आता सर्व तयारी झालेली आहे आमची आणि आम्ही आता जस्ट घरून निघतो आहे. तर पुढचा प्रवास हा एकदम रोमांचक आणि एकदम खुशाल पद्धतीचा असणार आहे. सगळे मित्र टीम आमची वाट बघते. जस्ट आम्ही पुढील 5 ते 10 मिनटात इथून निघणार आहोत घरून आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या निंबाळकर गो गॅस एजन्सीच्या ऑफिसला सगळेजण भेटणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या प्रवासामध्ये. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता जस्ट माझ्याबरोबर एक सिलेंडर मी डिलिव्हर करून मग मित्रांकडे जाणार आहे. आता जस्ट पहिल्यांदा हा सिलेंडर डिलिव्हर करू आणि नंतर आपले सगळे मित्रमंडळी वाट बघतात, तिथं आपण पोहोचूया. कारण इम्पॉर्टंट सगळ्यात म्हणजे काय ते का की काम पहिले इम्पॉर्टंट आहे, बाकी सगळ्यानंतर. त्या कामामुळेच आपण एवढ्या लेवलपर्यंत उभं झालेलो आहोत. त्याच्यामुळं कामाला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे. ह्याच्यातून हाच मेसेज आहे की काम पहिलं, बाकी सगळं नंतर. पहिले डिलिव्हरी देऊ आपण आणि मग ऑफिसला भेटू. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आता सर्वजण आम्ही गाडीमध्ये बसले आहोत आणि प्रवास तुम्ही बघू शकताय की आता आम्ही राजगड या किल्ल्यावरती प्रवास चालू करतोय. म्हणजे त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे. सगळे बघू शकताय की एकदम उत्साही आनंदात बसलेले आहेत आणि एन्जॉय फुल राडा धिंगाणा सगळे करणार आहोत. उठलेले फक्त एकच विषय झालाय. सकाळी 6चं नियोजन आम्ही सकाळी 10ला केलं. 5ला उठलोय आम्ही. निंबळकर गॅसवाल्यांनी काढवलंय आम्हाला. प्लॅनिंग एकदम व्यवस्थित ठरलेलं, पण हे आमचे 2 कार्यकर्ते आहेत. थोडे लेट झालेले, पण ठीक आहे, हरकत नाही. थोड्या जरी उशीर झाला असला तरी आम्ही तोच एन्जॉय आणि तोच जोश घेऊन आम्ही काम करणार आहोत पुढं. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र. तर रियाज शेठ, तुम्हाला कसं वाटतंय आपण ट्रिपला चाललोय? एक नंबर वाटतंय. पुढे जाणार आहे आम्ही. अमोल शेठ हा बोला की. काय तुम्हाला बोलायचंय? खूप सुंदर अशी ट्रिप आयोजित केलेली आहे आणि दोघं इकडे या. तर आम्ही आता गावावरती चाललेलो आहे. सुंदर असं नियोजन आकाश शेठ निंबाळकर यांनी केलेलं आहे. खरं तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, हा जो मेंबर आहे अक्षय, हा रात्रभर त्यानं गाडी चालवली. कोल्हापूरला गेला होता सिलेंडर आणायला. रात्रभर गाडी चालवून पहाटे 6 वाजता त्यानं सिलेंडर खाली केल्यात 50 किलोचे. आणि तुम्ही महाराजांच्या गड्यावरती जर जायचं असेल तर पोरांची तीच एनर्जी. पोरांना रात्रभर झोपण आहेत, पण पोरं तीच एनर्जी घेऊन गड्यावरती आज स्वारी करणार आहोत. हे अमोल शेठ आपचे, हे रात्रभर ड्रायव्हिंग केले त्या माणसाने, रात्रभर ड्रायव्हिंग. आणि आम्ही रात्रभर सिलेंडर वाटले, तरी तोच गेलो, तोच एन्जॉय. महाराजांच्या गड्यावरती जायचं म्हणलं ना, कुठलीच मन असं कधी नाराज नाही. जायचं म्हणजे जायचं आणि तोच एन्जॉय घेऊन जायचं. मित्रांनो, आता महाराजांचं गाणं तुम्ही ऐकणार आहोत एकदम जल्लोषात. जय महाराष्ट्र. शिवाजी तलवार, शिवाजी तलवार. तुम्ही इथं बघू शकता की आपले टीम मेंबर पाणी आणतात. सर्व टीमची काळजी घेतात. हे पाणी आणायला गेले होते. अशा प्रकारे आता फुल राडा आणि फुल धुरळा फुफुटा एकत्रच. चला भेटूया डायरेक्ट राजगड गडावरती. उभा एकला कधीचा, लाज ना कशाची तक्रार नाही.
असं वाटतो या एकरेकाच पान सुखाच्या या स्वप्नाला तार नाही सांगी कोपऱ्यात उभा एकला कधीचा लाजना कशाची तक्रार नाही असं वाटत या एकरेकाच पान सुखाच्या या स्वप्नाला तार नाही रात झाली जगण्याची आई तरी उभा डोळ प्रेम माझं बाबडी कथा बघ जग तू एकस साऱ्या जन्माचं हस असा गावला तुझ्या फिरतीचा इंच मला चावला तुझ्या फिरतीचा इंच मला चावला माग पळून पळून वाट माझी लागली वाट सुटणार नाही जीवन भर तुझी वाट सुटणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तू म्युझिकच लय याच्यात लय म्युझिक आहे. एक तू मित्र है मित्र सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा बाकी मित्र गुडे तर मित्रांनो आता फक्त 3 किलोमीटर राहिले आता गडावरती पोहोचायला फक्त 3 किलोमीटर राहिले आणि लवकरच गडावरती आम्ही पोहोचणार आहोत सगळे पोरांचा बघा गाडीमध्ये एवढा एन्जॉय केलाय तरी अजून तोच जल्लोष आहे चेहऱ्यावरती हसत येत बघा व्हिडिओ मेकर आमचे तर मस्तपैकी आता गडावरती आम्ही पोहोचणार आहे आणि तिथून आपण पुढचा व्हिडिओ आपण तयार करणार आहोत चला भेटूया लवकरच जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्हाला मी आता राजगडच्या पायथ्याशी आम्ही आलो आहोत तुम्ही बघू शकता माझी टीम पूर्णपणे एन्जॉय करते आणि एवढं तुम्हाला वातावरण सांगतो ना बेस्ट वातावरण आहे ना जबरदस्त वातावरण आहे म्हणजे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की तुम्ही कुठं नाही फिरला ना तरी फक्त गड किल्ले फिरा अहो हे गड किल्ले बघण्यातच मोठी मजा आहे ते तुम्हाला दाखवू शकतो मी आता आणि आता वरती आम्ही जाणार आहोत तिथं गाडी पार्क केलेली आणि आता सगळी माझी टीम पुढच्या दिशेने रवाना होते हे बघू शकता तुम्ही दिसले का आणि आम्ही आता पुढं निघालोय चालत तर चला मित्रांनो आज तुम्हाला राजगड या गडावरती सगळी A to Z माहिती सांगतो आणि सगळ्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता आम्ही जस्ट गाडी इथं पार्किंग केलेली आणि ह्या पार्किंगमधून आम्ही ह्या पुलावरनं आता पुढे जाणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच बघू शकता की बाबा इथं पहिलाच पूल लागतोय आणि म्हणजे एवढा पाऊस झाला आहे ना इकडे की भयंकर पाऊस होऊन इकडं नुसतं पाणी पाणी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय हे आता आमची टीम तयार होते अक्षय तयार होतोय पूर्णपणे त्यानंतर हे अमोल शेठ फोटो काढण्यात व्यस्त झालेले आहेत हे मानेसाहेब रियाज शेठ हे फोटो काढण्यात व्यस्त आहे तिकडे आमचे बंधू वाटते चला 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 म्हणून पण आता काय करायचं जसं एन्जॉय केलंच पाहिजे पोरांनी त्याच्यामुळे ते फुल धडाकेबाजात काम चालू आहे चला मित्रांनो भेटूया मित्रांनो आता राजगडाच्या पायथ्याशी आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा राजगडचा रस्ता आहे ह्या पायी वाटी आपण चालत जातोय खरं तर एवढी मजा येते आता सध्याला कारण पाऊस चालू झालेला आहे आता मी बघतोय की सर्व मुलं जे आहेत ते रेनकोट वगैरे घेऊन येतात पण खरी मजा जी आहे का नाही ती पावसात भिजण्यामध्ये मजा आहे लक्षात घ्या तुम्ही जर गड किल्ले या ठिकाणी येत आहे तर पावसाचा आनंद घ्या हे मला म्हणायचं आहे आणि खरंच आमचे साथीदार तुम्ही बघू शकता समोर आहेत माझ्याबरोबर आणि काही लोक पुढे गेलेले आहेत आम्ही जस्ट आता निघालोय आणि खरंच पाऊल म्हणजे येताना असं वाटतं की कधी वरती जाईल आणि फुल एन्जॉय कधी करेल असं वाटायला लागले पण ठीक आहे रोड जरा थोडासा ही आहे खडतर जरी रोड असला तरी आपण तो पार करणार कारण ती क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या खडतर प्रवासाने आम्ही पुढे चाललेलो आहे वातावरण एकदम बेस्ट आहे म्हणजे खूप मजा येणार आहे त्या पुढं चला मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीचा भाग दाखवणार आहे चला जय महाराष्ट्र जय भवानी हर हर
चला मित्रांनो. तर मित्रांनो आता इथं आम्ही काटे घेण्यासाठी थांबलेलो आहोत. दम तर खूप भरलेला आहे. हे नवीन आपल्याला साथीदार भेटलेले आहेत. मित्रांनो तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठले आहात काय वगैरे नाव काय तुमचं आणि गाव उमरगा तुमचं अभिषेक जगताप. हा गाव खरं तर महत्वाचं म्हणजे हे लोक आता आपल्याशी भेटलेले आहेत आणि आपले मित्रच आहेत आणि आपल्या बरोबर पुढे हे राजगडाची सैर करणार आहेत. तर तुम्ही त्यांचं बघा ते रेनकोट घालून आलेत पण जल्लोष तोच आहे. काटेरी दगडातून वाट काढत चाललेलो आहोत आम्ही राजगडच्या दिशेने. बघू शकताय क्लायमेट एकदम मस्त आहे. माझ्या टीमनं माझ्याकडे एक बॅग दिलेली त्याचं ओझं सोसत आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता वाट. तर मित्रांनो जस्ट वरती आलेलो आहे. तर हे तुम्ही बघू शकता वरती पण घर आहेत म्हणजे हे एवढ्या वरती कसं म्हणजे करत असतील मला हा प्रश्न आहे पहिली गोष्ट. पण खरंच मानलं पाहिजे. हे तर उन्हाळ्यामध्ये किंवा आताच्या क्षणाला पण पावसाळ्यात रस भेटतोय. तुम्ही बघू शकता काय वातावरण आहे म्हणजे नावच काढायचं नाही. तुम्हाला खरंच म्हणतो एवढी मजा येते ना जबरदस्त मजा. हे बघा दिसली का आमची टीम इकडे फोटो काढण्यात मग्न आहे. हे बघा सगळी टीम थांबलेली. तर मित्रांनो हा इरा सेवचा महाराष्ट्र शासनाचा बोर्ड आहे इथं. तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्या हे तर तुम्ही बघू शकता. आणि जस्ट टीम पुढे चाललेली. पाऊस भयंकर पडतोय. पडलाच पाहिजे पाऊस त्याशिवाय मजा नाही. चला भेटूया पुढे. मित्रांनो थोड्या विश्रांतीसाठी आम्ही सगळेजण थांबले आहोत इथं. बघू शकता आमची टीम अक्षय आता जस्ट आलाय. वरून टीम आणखी येते बघू शकता. आणि इथून अजून त्याच्यामुळे येताना तुम्ही तुमचे शूज पाण्याची बॉटल 2 ते 3 तास अजून वरती जायचं आहे आम्हाला. प्रवास हा रोमांचक आहे एकदम आणि तीच एनर्जी आहे. हे घ्या अगं बाया जिरतेच डायरेक्ट. मित्रांनो कसं काय गड मजा क्वालिटीमध्ये एकदम कडक. मित्रांनो आता 2 ते 3 तासाचा प्रवास आहे. अजून थोडी विश्रांतीसाठी पोरं थांबल्यात पण आता नक्कीच लगेच पुढचा प्रवास चालू करतो आम्ही. चला शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. हा जल्लोष आहे लक्षात ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. बघू शकताय काय निसर्ग आहे. अद्भुत निसर्ग. वाव खरंच व्ह्यू आहे इथला. जबरदस्त अमोल शेट जबरदस्त. वा 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 वा. खरं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ही पाऊल वाट आहे. ह्या पाऊल वाट्यामधून गडावरती जाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. माझ्या मागं माझी टीम आहे. काही लोक पुढे गेलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि खरंच पावसाळ्यामध्ये गडावरती फिरण्यासारखं कोणतंच सुख नाही हे तुम्हाला मी नक्की सांगतो. फक्त काही गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आता इथे तुम्ही बघू शकता की गडावरती हे डस्टबिन ठेवलेले आहे. या डस्टबिनमध्ये फुल झालेले पण सगळा खाली माल पडलेला आहे. तर माझी विनंती आहे गडकिल्ल्याच्या संवर्धन जे करतात त्यांना की आणि प्रत्येकाची एक ही आहे जिम्मेदारी आहे. तर सर्वांनी आपला जो काय कचरा आहे तो बॅगेमधून पुन्हा तो रिटर्न करावा. पुन्हा घेऊन जायचं आहे खाली. असा इकडं तिकडं न टाकता तो डायरेक्ट आपल्या जिथं त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लावतील तिथं ते डिस्पोजल करायचं आहे त्याचं. त्याच्यामुळे सर्व मित्रांनी त्याची खबरदारी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मध्यंतरी आम्ही आलेलो आहोत. माझी टीम थकते पण पोरांचा जोश कमी होत नाही. थकवा जरी चेहऱ्यावरती आला तरी तो चढण्यात ही मजा वेगळीच आहे.
इथं बघू शकता माझे आता नवीन मित्र झालेले आहेत आपलेच. साहेब तुमचं सांगा. ऋषिकेश गायकवाड. कुठले तुम्ही प्रॉपर? MS22 परभणी. परभणी. बरं, वरती गेल्याचा कसा तुम्हाला अनुभव कसा आहे? हा, छान वाटलं. गेलो फिरून आलो सगळीकडे, एकदम भारी दर्शन घेऊन आलो. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला? हा बोला ना. आपण कुठं पण फिरू पण गड किल्ल्यावरती फिरण्याची मजाच वेगळी आहे. काय म्हणायचं तुम्हाला? मजा वेगळी आहे. तर मित्रांनो तुम्ही पण लवकर प्लॅन करा. नुसतं प्लॅन करू नका तर सक्सेस करून दाखवा. गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! जय भवानी! हे हा जोश आहे मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो तुम्ही बघू शकता साहेब समोरून आलेत, बाळाला खांद्यावरती घेतलेले. म्हणजे काय म्हणायचं, ही आतुरता पाहिजे. गड किल्ले बघण्याची आतुरता आहे. काय म्हणायचं बाळा? हाय कर. हाय. तुझं नाव सांग. काय नाव आहे? काय नाव सांगितलं? प्रिशा. ओके. कुठून आलाय तू? पुनावळे. ओके ओके. आता किती लांब आहे अजून माहिती आहे तुला? अजून भिजत जायचंय बरंच. भिजत जायचंय आपल्याला बरंच. वडील आहेत, बाबा आहेत त्यांचे. तर प्रत्येक जे वडील असतात तर प्रत्येक जो कर्तव्य आहे ते निभावतात. हे तुम्ही बघू शकताय समोर. म्हणजे एकदम भारी, खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि ह्याच जल्लोषात पुढे जावा. चला. जय भवानी! हर हर! तर मित्रांनो जस्ट आम्ही आता मेन दरवाजाच्या समोर पोचतोय. वरून वनवेच आहे त्याच्यामुळं शक्यतो आला तुम्ही कधी तर सावकाश या. आणि खरंच बघण्यासारखा किल्ला आहे आणि मजेशीर आहे. जे काय आहे ते मजेशीर आहे. तर या सर तुम्ही थकू नका, तुम्ही तर चाललाच पाहिजे. चालूच आहे. ओके. तर आता समोर मेन दरवाजा आहे. हा मी तुम्हाला दाखवतो मेन दरवाजा. त्या साईडला मेन दरवाजा आहे आणि पुढे गेल्यावर आपण बाकीच्या गोष्टी बघूया. जय महाराज. हा मेन दरवाजा आहे. इथूनच आपल्याला पुढे यायचं आहे आणि इथूनच बाहेर पडायचं आहे. एकदम छोटासा दरवाजा आहे. आणि गर्दी तर आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. गर्दी आहे तुम्ही सगळे बघू शकता. पूर्ण धुकं पसरलेलं आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. तर मजा आहे. हे बघा मित्र माझे अनुभव कसा होता? आता आम्ही उतरत आहेत तिथून. ओके. आणि गर्दी फुल आहे, वातावरण एक नंबर आहे. काही आता कुठे चाललाय तुम्ही? आता आम्ही खाली उतरत आहेत, चौदाळ्यातून खाली जाणार आहे आम्ही आता. ओके, ओके. आणि इथूनच आलो आम्ही पण वरती आता. ओके. हाच मुख्य दरवाजा आहे. ह्या दरवाजातूनच आपल्याला भेटतो. चला चला. तर खूप जल्लोष आहे. वातावरण एकदम क्लायमेट मस्त. तर या ठिकाणी तुम्हाला आईचं हृदय कसं असतं हे बघायला मिळतंय. या ठिकाणी त्याची आई त्याच्या पिल्लाला एवढा भयंकर पाऊस येतोय तरी भयंकर असे म्हणजे एक जवळ घेतलेलं आहे नाही का. ही आईची माया आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पोरं एकदम जल्लोषात आहेत. पाऊस भयंकर चालू आहे आणि ह्या पावसात भिजण्याचा आनंद आणि हा गड किल्ल्यावरतीच मिळणार आहे तुम्हाला. तर तुम्ही नक्कीच या. खूप भयंकर पाऊस चालला आणि एन्जॉय. तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी हे जे काम आहे ते सगळं अत्यंत जुन्या पद्धतीचं आहे आणि ते टिकाऊ आहे. आता हे थोडंफार असं वाटतं की ह्याला प्लॅस्टर भरलेलं आहे पण हे जे दगड आहेत ते पूर्वीचे आहेत सगळे आणि काम असं एकदम मजबूत आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की एकदम मोठा असं तलाव आहे. पाणी पण आता धुकं पडल्यामुळे जास्त पाणी दिसत नाही. माझे कॅमेरामॅन अक्षय कोपणे यांना मी विनंती करतो की त्यांना पुढे यायचंय आणि हा तलाव दाखवायचा आहे. काय असं धुकं पडलंय म्हणजे असं रोमांचक सगळं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे पाणी. आता खाली खोलवर किती पाणी आहे हे सांगता येणार नाही. शक्यतो आम्ही पण पहिल्यांदाच आलेलो आहे आणि सगळ्या बाजूने बघितलं तर पूर्ण असा गवताचा लेअर भरलेला आहे. म्हणजे असं एकदम भारी वाटते. म्हणजे खूप म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्यांना पूर्ण फॅमिलीनं ट्रिप करून ह्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि नक्कीच आपल्या या गड किल्ल्याचं संवर्धन प्रत्येक जी टीम आहे तर सगळ्यांचा हा मेन ठेवा आहे की बाबा हे गड संवर्धन आपण केलेलं पाहिजे. तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला जय महाराष्ट्र.
हे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आता काही दुरुस्त आहेत आणि माझ्या मते इथं सरपंच वगैरे बाजूला ठेवलेले, पण त्या पूर्वीच्या काळी याच्यामध्ये सगळा शस्त्र गोळा ठेवला जायचा. की अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची महाराजांची तेव्हाची कामगिरी आता त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे काही दिसणार नाही, पण खूप मोठा ह्या ठिकाणी जो शस्त्रसाठा आहे तो ठेवला जायचा आणि त्याचा वापर पुरेपूर झालेला आहे. तर तुम्ही बघू पण शकता की अजून ही जी टायर आहे तर ते एकदम दगडाचेच आहे. म्हणजे ह्याच्यासारखं आता तुम्हाला म्हणजे कुठेही मिळणार नाही बांधकाम. हे जे अद्भुत आहे बांधकाम वगैरे सगळं, तर हे आपल्याला जतन करायचं. या माध्यमातून मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो. या ठिकाणी काय आलं तुम्ही आता इथं हां उन्हाळ्यामध्ये दोरो आणि जर काय मटेरियल लागलं तुम्हाला तर कसं करता येतं ना साईजमध्ये घेऊन बरं. आणि जेवण वगैरे तुमचं कसं काय डबे घेऊन खालून डबे येतात दररोज. खूप कठीण आहे इथं जे राहतात लोक या गड्याचं संवर्धन करतात. तर खरंच देखरेख ही खूप महत्त्वाची आहे प्रत्येक गड्यावरती आणि ह्या माऊलींनं या ठिकाणी थांबून काम करतात ही एक मोलाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी तुमचं आभार मानतो की तुम्ही एवढं मोठ्या गड्यावरती येऊन सगळं साठा करताय किंवा हे जतन करताय हे त्या अभिमानाची गोष्ट आहे पहिली गोष्ट. तर मी सर्वांचे आभार मानतो आणि आपण पुढच्या टेकला बोलूया. चहा घेण्याचा आस्वाद हा वेगळाच. तुम्ही मला वरच्या लेवलला राजगडवरती उंच किल्ल्यावरती सगळे लोक विकायला बसलेले तुम्ही बघू शकता. माझ्या अक्षय तुम्हाला तो पण दाखवून आणि खरंच अप्रतिम चहा बनवलेला आहे आणि आवडला हा विषय. हे वरती आपल्याला खाद्यपदार्थ मिळतात आणि माझी एक विनंती आहे त्यांना की हा कसा तुमचा म्हणजे दररोजचा डेली भाग कसा आहे हा मला थोडा आमच्या यूट्यूबच्या या चॅनलला सांगावं. थोडक्यात सांगितलं तर चालेल, असं काही विषय नाही. म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता येता? 9 वाजता सकाळी येता. हे सगळं मटेरियल घेऊन तुम्ही खाणूनच येता, पाय येतात का एकटं येतं का आणखी कोण असतं त्यांच्याबरोबर? हां बरं. म्हणजे त्यांच्या सिस्टर असतात ते बरोबर दोघे तिथे येतात सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी जाता किती वाजता तुम्ही? 6 वाजता. दिवसाचे तुमचे असं किती म्हणजे किती पैसे मिळतात तुम्हाला ह्याच्यातून? 1000 आणि 500. खरंच म्हणजे खूप कष्ट करायचं म्हणलं ना तर माणसाला अक्षरशः जीवनात खरंच अनुभव मोठा मिळतो की हे कष्ट व एवढं खालच्या लेवलला येऊन वरच्या लेवलला आपण सगळ्यांना हे विकतोय म्हणजे हे एक मोलाची गोष्ट आहे. आणि हे सहकारी म्हणून आपल्या सगळ्यासाठी हे सहकार्याचं काम करतात. म्हणजे मला अप्रतिम आवडलं की वरती येऊन चहा आपल्याला मिळतो किंवा बाकी खाद्यपदार्थ मिळतात, बिस्किट वगैरे. लहान मुलं आली तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळू शकतात. तर नक्कीच तुम्ही पुढच्या खरंच जर प्लॅन करत असाल तर राजगडला प्लॅन करावा अशी विनंती करतो. जय महाराष्ट्र. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा बाळाचा दरवाजा आहे. ए अगं चाकीवर विंडो काढलाच नाही, फोटो कडे झाले. जुन्या पद्धतीचं काम आहे एकदम आणि ते काम आतापर्यंत असं भरीव आणि पोळीवर राहिलेलं आहे. म्हणजे ह्या कामाबद्दल प्रशंसा करायची तेवढी कमीच आहे. रियालिटी होतं आणि काय बघा हे तुम्ही डिझाईन वगैरे केलेलं एकदम म्हणजे असं आता जे डिझाईन येतं ते आर्टिफिशियल येते. नॅचरल डिझाईन जर बघायचं तुम्ही बघा तुम्ही आमच्या कॅमेरामॅन अक्षय यांना
पोहोचलेलो आहे. खरं तर अद्भुत नजारा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. माझे हे टीम मेंबर आहेत, तर तुम्ही ह्यांना पण विचारू आपण की बाबा तुम्हाला ट्रेकिंग करायला हा गड कसा वाटतो. फिल्म आणि मिस्त्री जनरेटर एकदम मस्त आहे बरं का, फिरण्यासारखा स्पॉट आहे. पण फक्त एवढं झालेलं की आम्हाला धोक्यामुळं पूर्ण बघायला व्यवस्थित मिळतात. तुम्ही जर पाऊस धोकं नसताना आम्हाला तुम्ही किल्ला बघू शकता, खास आनंद घेऊ शकता निसर्गाचा. हे बघा, गड किल्ले फिरायचं असेल तर पावसाळ्यासारखा दुसरा पावसाळ्यात येणं इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा इथे धुकं कसं आहे, पाऊस कसा आहे. आणि माझं तर महत्वाचं म्हणजे एक सांगायचं गोष्ट आहे की बाबा तुम्ही रेनकोट जर घालून येत असाल तर ती मजा पावसात भिजण्याची मजा तुम्हाला येणार नाही. तर माझे मी अमोल शेठ यांना विनंती करतो की तुम्ही थोडं आमच्या लोकांना गाईड करावं, सांगावं काय कसं वाटतं काय. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, जय जय भवानी. जय शिवाजी. सर्वांनी गडकिल्ले फिरले पाहिजे. त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे सेफ्टी आपली असली गरजेचं आहे. लहान बाळांनी होईल तेवढं येण्याचा प्रयत्न करू नका. येताना काठी असावी, तुमचा शूज चांगला असावा, रेनकोट घाला, का तर तुमच्या तब्येत वगैरे कोणाची बिघडली त्याबद्दल काय करू शकत नाही. आणि थोडंफार खायला असावं, पाण्याची बॉटल असावी. या आपल्या गडकिल्ल्याला विजिट करा, त्याचा आनंद घ्या आणि आपले गडकिल्ले जपा. संवर्धन इम्पॉर्टंट आहे, संवर्धन इम्पॉर्टंट आहे. जेवढे आपण गडकिल्ले फिरतोय तेवढे संवर्धन पण इम्पॉर्टंट आहे. विचार करतो रिया सरांनी त्यांची प्रतिक्रिया द्यायची. काही नाही, ठीक आहे, फिरण्यासारखं आहे. सगळेजण येऊ शकता, ग्रुपने या. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. फोटो काढा मागणे. तर मित्रांनो, बालकिल्ल्यावरून आम्ही थेट प्रवास खाली करतोय. आता तुम्ही बघू शकता हा चोर दरवाजा आहे. तिथून आपले जे मावळे आहेत, तर शत्रू जेव्हा खालून येत होता तर ह्या चोर दरवाजांनी तो खालच्या दिशेने जायचा. त्या दरम्यान तुम्हाला दाखवते की हा खूप अतिशय प्रचंड खतरनाक बनवलेला आहे. तर आम्ही असाच पुढचा प्रवास आता करतोय. खाली उतरण्याचा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवूच. आणि आता थेट आम्ही गाडी बशी जातोय महत्वाचं. चला, जय महाराष्ट्र.